मराठी किचन टिप्स. नंबर 1. पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावी. यामुळे जास्तीत जास्त पाणी निघून जातं आणि पोहे मोकळे बनतात. नंबर 2. लसूण सोलण्यासाठी 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एक घट्ट झाकणाच्या डब्यात घालून ठेवा. नंबर 3. काचेची भांडी छान चकचकीत निघावी यासाठी पाण्यात लिंबाचा रस पिळा आणि लिंबाच्या सालीने काचेची भांडे स्वच्छ करा. नंबर 4. ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे, तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे. लोणीने हात बरखटत नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिटकत नाही. नंबर 5. ड्राय फ्रूट्स कापायचे असतील तर त्याआधी 1 तास फ्रीजमध्ये ठेवा. नंतर त्यांना गरम पाण्यात बुडवलेल्या सुरीने कापावे. लवकर कापले जातात. नंबर 6. कोबी शिजवताना त्यात थोडेसे व्हिनेगर घातले तर शुभ्र रंग कायम राहतो. नंबर 7. भाकरीचे पीठ जुने झाल्यास भाकरी टाकता येत नाही, तुटते. अशा वेळी कडकडीत पाण्यात भाकरीचे पीठ भिजवून ठेवावे. भाकरी चांगली होते. नंबर 8. पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणीस टाकल्यास हिरवा रंग कायम राहतो. नंबर 9. रोज आपण एकाच भांड्यात चहा करतो. त्या भांड्यात डाग पडतात. ते डाग मिठाने चोळल्यास डाग पटकन निघतात. नंबर 10. फ्रीजमध्ये आले ठेवून सुद्धा खराब होत असेल तर उन्हात वाळवून नंतर हवाबंद डब्यात ठेवा. मग फ्रीजमध्ये ठेवा. खूप दिवस टिकते. नंबर 11. कोणतीही भाजी बनवताना सोडा घालणार असाल तर हळद पावडर टाकू नका. त्यामुळे भाजीचा रंग काळपट होतो. नंबर 12. ताक आंबट असल्यास त्यात पाणी टाकून ठेवावे. वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद काढून टाकावे. त्यामुळे आंबटपणा निघून जातो. नंबर 13. मिक्सरची पात धारदार करण्याकरता महिन्यातून किमान साधं मीठ ग्राइंड करावं. नंबर 14. न्यूजपेपरवर कधीही चपाती ठेवू नका. न्यूजपेपरचा रंग चपातीला लागतो आणि हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यापेक्षा डब्यात सुती कापड किंवा टिश्यू पेपर टाकून चपाती ठेवा. नंबर 15. कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवून ती चिवडा किंवा भेळमध्ये वापरावी. नंबर 16. गरम इडली पात्रातून बाहेर काढण्यासाठी त्यावर थोडे गरम पाणी शिंपडावे. त्यामुळे इडल्या पटकन निघतात. नंबर 17. पालकाच्या भाजीत पुदिन्याचे पान घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो. नंबर 18. गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकवर टाकून मग थालीपीठ तव्यावर टाकावे. नंबर 19. सुगंध यावा यासाठी दही विरघळताना त्यात कढीपत्त्याची 2-3 पाने टाकावी. नंबर 20. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते. नंबर 21. स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूंना पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाका. यामुळे आग पटकन विझते. नंबर 22. कोणतेही पीठ चाळताना त्यात 1 छोटी वाटी टाकावी. पीठ चांगले चाळता येते. नंबर 23. चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्यात आल्याचा 1 तुकडा ठेवा तर पोळ्या छान नरम राहतात. नंबर 24. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात
ठेवा. अचानक कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही. नंबर 25. भेंडीची भाजी बनवताना 1-2 लिंबाचे थेंब घाला. अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही. नंबर 26. पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यामध्ये कमी तेल शोषले जाते. नंबर 27. हिरव्या भाज्या भिजवल्यानंतर त्याचा रंग जातो. त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग तसाच राहतो. नंबर 28. चहा करताना चहापत्ती पाण्याला उकळी आल्यानंतरच टाकावी. त्याने चहाला रंग तर येतोच, पण चहासुद्धा घट्ट होतो आणि खूप छान लागतो. नंबर 29. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी त्यात मोहरीच्या तेलाचा हात लावा, म्हणजे मिरचीचा रंग वर्षभर लाल राहतो. नंबर 30. भाजीला चांगला लाल रंग येण्यासाठी तुम्ही 1 बीटचा तुकडा भाजीमध्ये टाका, तर भाजीला छान रंग येतो. नंबर 31. फळ आणि भाज्या चिरताना लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास चाकूची धार लवकर कमी होत नाही. नंबर 32. बटाटा आणि वांगी चिरून लगेच पाण्यात टाकून ठेवा, म्हणजे ते काळे पडत नाहीत. नंबर 33. भाज्या आणि फळे खूप बारीक चिरू नका, कारण दिसायला कितीही छान दिसले तरी त्यातील पोषक घटक कमी होतात. नंबर 34. साबुदाणा सुटसुटीत आणि एकदम परफेक्ट बनवण्यासाठी तो 1 ते 2 पाण्याने चांगला धुवून घ्यावा. नंबर 35. कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकावा. पोहे जास्त चविष्ट होतात. नंबर 36. मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे टाकावे. काही जण जिरे मोहरी एकत्र टाकतात, त्यामुळे जिरे जळून जातात. नंबर 37. कांदा पूर्ण परतल्यानंतरच टोमॅटो टाकावा, कारण टोमॅटोच्या रसाने कांदा चांगला परतला जात नाही व कच्चा राहतो. नंबर 38. जर तुम्ही पिठलं, भजी, कोणत्याही वड्या करताना डाळ दळायला देताना त्यामध्ये थोडा ओवा, जिरे, 3-4 लवंग, मिरे, लाल दिनीचा तुकडा टाकला तर पदार्थ खूप छान आणि चवीला चविष्ट लागतात. नंबर 39. इडलीचे पीठ दळताना त्यात मूठभर पोहे आणि साबुदाणा भिजवून टाकावा. नंबर 40. पनीरची भाजी करताना त्यात थोडी 1 चमचाभर शेजवान चटणी टाकली तर भाजी चविष्ट होतात. नंबर 41. स्वयंपाक करताना पहिल्यांदा कणिक भिजवावी, नंतर भाजी करून घ्यावी, मग एकीकडे कुकर लावावा, दुसऱ्या बाजूला पोळ्या कराव्या, म्हणजे गरम जेवायला मिळते. नंबर 42. कटाची आमटी करताना त्यामध्ये सुकं खोबरं भाजून घ्या आणि हिरव्या मिरची मसाल्या करताना वाटून घ्या, त्यामुळे कटाची आमटी अप्रतिम होते. नंबर 43. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाची चव घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो. नंबर 44. वर्षभराचे तिखट मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवा. नंबर 45. पुरण शिजवताना डाळीबरोबर थोडेसे तांदूळ घाला, म्हणजे पुरण चांगले मऊ आणि घट्ट होते. नंबर 46.
डोसा बनवताना डोश्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडवून चांगला फिरवावा. नंबर 47. कडधान्ये टिकवण्यासाठी त्यांना थोडेसे तेल लावून कडक उन्हात वाळवून भरणीत भरून ठेवा. नंबर 48. सुकामेवा टिकवण्यासाठी तो अगदी हलकासा भाजून भरणीत ठेवा. नंबर 39. कोणत्याही भाजीला फोडणी देताना गॅस मंद ठेवा, त्यामुळे भाजीला छान स्वाद येतो. नंबर 50. आलं लसूण पेस्ट बनवताना त्यात नेहमी लसूण जास्त आणि आलं थोडं वापरा.